महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं मागच्या महिन्यामध्ये 28 तारखेला विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यानंतर बऱ्याच साऱ्या शंका कुशंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी सुद्धा शंका उपस्थित केल्या. इतरही काही पक्षातील नेत्यांनी सुद्धा या शंका उपस्थित केल्या आणि त्याबद्दल मग तपास सुरू झाला. आता तपास सुरू झाल्याच्या नंतर केंद्र सरकारनं या तपासाबद्दल एक महत्त्वाची अशी माहिती दिलेली. ती माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची. पण महत्त्वाचा प्रश्न एक आहे की अजितदादा काही छोटे मोठे नेते नव्हते. ते एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष, महाराष्ट्रासारख्या प्रगल्भ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांचा जो काही विमान अपघात झाला त्या अपघातावर बऱ्याच साऱ्या लोकांनी या शंका कुशंका उपस्थित केलेल्या आहेत. तो घात आहे का अपघात आहे? आणि जे रोहित पवारांनी पीपीटीच्या माध्यमातून दाखवलं त्यावरून सगळ्यांनाच असं वाटायला लागलंय की त्यामध्ये जे काही अजितदादा पवार गाडीने येणार होते, मग त्यांची वेळ कशी लांबवली, त्यानंतर त्यांना विमानाने यावं लागलं, त्या पीपीटी मध्ये जसं त्यांनी सांगितलं त्यावरून आणखी महाराष्ट्राच्या शंका वाढलेल्या आहेत आणि अशा बऱ्याच लोकांनी या शंका उपस्थित केलेल्या आहेत. आता महत्वाचं म्हणजे या गोष्टीचा पाठपुरावा करणारे खरे रोहित पवार हे आहेत. आता रोहित पवार हे शरद पवार गटाच्या पक्षाचे आमदार आहेत. अजितदादा पवार हे स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. मग त्यांच्या पक्षातील जे काही नेते आहेत, आता त्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पांग यांच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षाचा असा अपघात होतो आणि यांनी एवढे प्रश्न त्याबाबत शंका उपस्थित केल्याच नाहीत जेवढ्या रोहित पवारांनी या प्रकरणाबद्दल पाठपुरावा केलाय. तेवढा पाठपुरावा करणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तेवढीच गरज होती, कारण ते त्यांच्या पक्षाचे एक राष्ट्रीय अध्यक्ष होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि एक मोठा नेता गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त करण्याची आणि तपास जसं रोहित पवारांनी त्याचा पाठपुरावा केला तेवढा पाठपुरावा करणं यांचं सुद्धा काम होतं. नुसता तपास करा, सीबीआयच्या माध्यमातून करा असं सगळेजण म्हणायला लागले, पण ते त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. या भावनेतून त्यांनी तेवढा पाठपुरावा करायला पाहिजे होता जेवढा आज रोहित पवार करत आहेत, कारण ते त्यांचे पुतणे आहेत. आता ज्याची झळ त्यालाच बसत असते हे तर आपल्याला माहित आहे, पण ते एक राज्याचे नेते होते, राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष होते. त्यावरून त्या पक्षानं सुद्धा या गोष्टीसाठी तेवढा पाठपुरावा सुद्धा करणं गरजेचं होतं. आणि आता ज्या काही रोहित पवारांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत त्यावरून महाराष्ट्रातील सगळ्या जनतेलाच असं वाटायला लागले की तो घात होता की अपघात होता. कारण एवढ्या मोठ्या राज्याच्या नेत्यासोबत जर असं काही घडू शकत असेल तर सर्वसामान्यांचं काय, असा सुद्धा प्रश्न लोकांना पडायला लागलाय. आणि त्यामध्येच आता केंद्र सरकारनं या तपासाबद्दलची महत्वाची माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण समजून घेऊया. मित्रांनो, ही माहिती आहे नागरी उड्डाण मंत्रालयाची. बारामती येथे झालेल्या लिअरजेट 45 VT SSKच्या अपघाताच्या तपासाविषयी माहिती 19 फेब्रुवारी 2026ची माहिती आहे. याआधी 17 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या पत्रकाला अनुसरून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पुन्हा स्पष्ट करत आहे की बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या लिअरजेट 45 VT SSKच्या अपघाताची चौकशी विमान अपघात तपास संस्थे AAIB मार्फत विमान अपघात व इतर दुर्घटना संबंधित तपास नियमावली 2025ला तसेच ICAO परिशिष्ट 13 मधील प्रमाणित व शिफारस केलेल्या पद्धतींना SARP अनुसरून सुरू आहे. या विमानात 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर अस्तित्वात होते. L3 कम्युनिकेशन्स या कंपनीने उत्पादन केलेल्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर DFDR मधील माहिती AAIBच्या नवी दिल्लीतील कार्यालयात यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आली आहे. उच्च तापमानामुळे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CVR चे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे उत्पादन हनीवेल कंपनीने केले आहे. ICAO परिशिष्ट 13च्या जोडणी D व परिच्छेद 5.7 नुसार स्टेट ऑफ डिझाईन मॅन्युफॅक्चरकडून तांत्रिक सहाय्याची मागणी केली आहे. विमान अपघात तपास संस्थेचा AAIB तपास हा तांत्रिक आणि पुराव्यावर आधारित आहे. या अंतर्गत विमानाचे अवशेष कार्यान्वयन आणि देखभाल दुरुस्तीच्या नोंदीची पद्धतशीर तपासणी तसेच
आवश्यकतेनुसार विमानाच्या घटकांच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांचा अंतर्भाव असतो. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या ICAO मानांकनानुसार घटनेच्या 30 दिवसाच्या आत एक प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतर योग्य वेळी अंतिम अहवाल सादर केला जाईल. विमान सेवा देणाऱ्या कंपनीसंबंधीचे ऑपरेटर नियामक पर्यवेक्षण 2025 या वर्षात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने DGCA बिगर सूचित नॉन शेड्युल्ड विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांची 51 नियामक लेखापरीक्षणे केली आहेत. या व्यतिरिक्त मेसर्स VSR व्हेंचर्स या कंपनीची अनेक वेळा उड्डाण सुरक्षा प्रणाली, उड्डाण कर्तव्य वेळेची मर्यादा, देखभाल नियमांचे पालन, CARM आणि CAR 145 दस्तऐवजीकरण आणि विमानतळ सुविधा यासारख्या विविध बाबींशी निगडीत सनिरीक्षणे करण्यात आली आहेत. सनिरीक्षण आढळलेल्या सर्व बाबींची दखल घेण्यात आली आणि ते पूर्ण करण्यात आले. अपघातानंतरचे विशेष ऑडिट. अपघातानंतर मंत्रालयाने DGCAला नियामक अनुपालन, ऑपरेशनल कंट्रोल सिस्टम, देखभाल पद्धती, कर्मचारी प्रशिक्षण मानके, सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली तसेच CVR FDR देखरेखीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी मेसर्स VSR व्हेंचर्स विशेष लेखापरीक्षण ऑडिट करण्याचे निर्देश दिले. हे परीक्षण 4 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाले असून लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. निष्कर्षांचा आढावा घेऊन DGCAच्या अंमलबजावणी धोरण आणि कार्यपद्धती मार्गदर्शक तत्वानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. याशिवाय मंत्रालयाने DGCAला VIP, VVIP सेवामध्ये असलेल्या इतर प्रमुख नॉन शेड्युल्ड ऑपरेटर्स आणि विमानतळाचेही विशेष लेखापरीक्षण करण्यास सांगितले आहे. ही परिनिरीक्षणे टप्प्याटप्प्याने केले जात असून आवश्यकतेनुसार योग्य अंमलबजावणी केली जाईल. मंत्रालय आणि त्याच्या नियामक संस्था पारदर्शकता, सुरक्षा, देखरेख आणि जबाबदारीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. सर्व संबंधितांनी कोणत्याही प्रकारच्या तर्कवितर्कांना बळी न पडता वैधानिक चौकशी आणि नियामक प्रक्रिया स्थापित नियमानुसार पार पाडू द्याव्यात, अशी विनंती करण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशी ही माहिती होती तपासाबद्दल. त्यावर आता केंद्र सरकारनं सांगितले की कोणीही याबद्दल शंका कुशंका करू नका, जो तपास आहे तो चालू आहे. पण प्रश्न असा आहे की जर हे घातपात असेल आणि एवढ्या मोठ्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचा उपमुख्यमंत्री अशा माणसाबद्दल जर या गोष्टी घडत असल्या, जर घात असला तर मग सर्वसामान्यांचं काय? यावर तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.